वेलकम टू शीतस रेसिपी। सध्या बाजारामध्ये सर्वत्र मस्त असे ताजे स्वीट कॉर्न विकायला आहेत। आज आपण त्या स्वीट कॉर्नचा वापर करून मस्त अशी अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच पनीर कॉर्न ची भाजी आणि त्याबरोबर खायला मस्त असा लच्छा पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथं मी मस्त असं फ्रेश पनीर घेतलेलं आहे। त्यानंतर स्वीट कॉर्न असे छान सोलून घेतलेले आहेत। दोन्ही आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। त्यानंतर मीडियम साईजचा एक टोमॅटो आणि इथं मगजबी आणि काजू मी गरम पाण्यामध्ये एक 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवले होते। आता ह्या दोन्ही आपल्याला वाटून घ्यायचे आहे, म्हणजे याची आपल्याला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथं मगजबी ऐवजी तुम्ही फक्त काजूची पेस्टही करू शकता। आता प्रथम आपल्याला लच्छा पराठ्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे। इथं मी एका भांड्यामध्ये छान असं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं तूप टाकायचं आणि व्यवस्थित हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। आपण पोळ्यांसाठी मळतो त्याचप्रमाणे हे पीठ छान असं मऊसूत करून घ्यायचं आहे आणि पीठ मऊसूत करून झालं की मग यावरती झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला या पिठाला छान असं मुरत ठेवायचं आहे। पीठ छान मुरत आहे तोपर्यंत आपण पनीर कॉर्नची भाजी तयार करणार आहोत। त्यासाठी एका कढईमध्ये प्रथम आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे। पनीरचे तुकडे आणि स्वीट कॉर्न आपल्याला छान ह्या तुपावरती परतून घ्यायचे आहे। तुपाऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता किंवा तेलाचाही वापर करू शकता, मात्र तुपावरती भाजल्यामुळे याला एक छान प्रकारची टेस्ट येते। छान हे पनीर आणि कॉर्न भाजून झाले की मग त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेलामध्ये थोडेसे जिरे टाकायचे, खडे मसाले टाकायचे। इथं थोडीशी दालचिनी टाकलेली आहे, एक हिरवी लवंग टाकलेले आहे। त्यानंतर 2-3 काळे मिरे आणि 2-3 लवंगा टाकून घेतलेले आहे आणि एक तमालपत्र टाकलेले आहे। आता मीडियम साईजचा एक कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। चिरण्याऐवजी तुम्ही हा कांदा छान असा खिसणीने खिसूनही घेऊ शकता। इतपत आपल्याला हा कांदा बारीक हवा आहे। कांदा परतत असतानाच यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर यांची मी पेस्ट केलेली आहे, ती यामध्ये 1 चमचाभर टाकून घ्यायची आणि छान ह्या कांद्याबरोबर ती ही आलं लसणाची पेस्टही परतून घ्यायची। आलं, लसूण आणि कांदा छान परतत असतानाच आपल्याला यामध्ये आता टोमॅटोची प्युरी टाकायची आहे। कांदा छान तांबूस रंगावरती परतून झाला की मग आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची, तीही छान मिनिटभर या तेलावरती परतून घ्यायची आहे, म्हणजे या टोमॅटोचा कच्च पण निघून जातं। आता यामध्ये 1 चमचा भरून मस्त अशी आपले दुधावरची जी साय असते ती फ्रीजमध्ये ठेवली होती, ती 1 चमचा यामध्ये टाकलेली आहे। याऐवजी तुम्ही अमूलची फ्रेश क्रीमही वापरू शकता। यामुळे काय होतं तर ह्या भाजीला छान असा क्रीमीनेसपणा येतो आणि चव तर अगदी ह्या भाजीची मस्त लागते। आता यामध्ये आवडीनुसार लाल मिरची पावडर टाकायची, त्यानंतर जिरेपूड टाकलेले आहे, धनेपूड टाकलेले आहे आणि इथं मी किचन किंग मसाला वापरलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। आता किचन किंग मसाला नसेल तर याऐवजी थोडासा तुम्ही गरम मसालाही वापरू शकता। यामध्ये हळदही टाकलेली आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त ही ग्रेव्ही छान अशी मिक्स करून घ्यायची आणि यावर मिनिटभर झाकण ठेवायचं, म्हणजे हे जे सर्व मसाले आहेत ते छान एकजीव होतात, शिजल्या जातात आणि मस्त याला छान असं तेल सुटलं जातं। अगदी मस्त हे छान एकजीव झालेलं आहे, मसालेही छान शिजलेले आहे, ग्रेव्हीने छान असं तेलही सोडलेलं आहे। मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झाली की मग यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर आपण जे पनीर आणि स्वीट कॉर्न छान भाजून घेतले होते ते यामध्ये टाकायचे आणि कस्तुरी मेथी हातावरती थोडीशी क्रश करून टाकायची, त्यामुळे याला छान हॉटेलमध्ये मिळते अगदी तसाच फ्लेवर येतो। कस्तुरी मेथीमुळे याला छान एक प्रकारचा फ्लेवर येतो आणि ही भाजी अगदी मस्त लागते। त्यानंतर आपण जी केलेली काजूची पेस्ट आहे ती टाकायची, व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। आता तुम्हाला कितपत यामध्ये ग्रेव्ही हवी आहे किंवा कितपत ही जी ग्रेव्ही आहे ती सैलसर किंवा घट्टसर हवी आहे तेवढंसं यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि पुन्हा हे मिनिटभर आपण झाकून ठेवणार आहोत, म्हणजे हे पनीर आणि जे स्वीट कॉर्न आहे याचा जो फ्लेवर आहे ह्या सगळा ह्या ग्रेव्हीमध्ये उतरला जातो आणि मस्त ही आपली पनीर कॉर्नची भाजी छान अशी चटकदार तयार झालेली आहे। आता आपण लच्छा पराठा करणार आहोत। त्यासाठी आपण जे मळलेली कणिक आहे त्याचा एक गोळा घ्यायचा, व्यवस्थित हा छान मळून घ्यायचा। आपण नेहमी पोळीसाठी पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळलेलं आहे। आता कोरड्या पिठाच्या सहाय्याने आपण जशी पोळी लाटतो त्याचप्रमाणे याची पोळी लाटून घ्यायची आहे।
आपण नेहमीची पोळी लाटतो त्याचप्रमाणे आपण याची पातळसर अशी पोळी लाटून घेतलेली आहे। त्यावर आता तेल लावून घ्यायचं, व्यवस्थित असं सर्व बाजूनी छान असं तेल लावून झालं की मग यावर कोरडं पीठ टाकायचं आणि कटरच्या साहाय्याने आपल्याला याला छान असे कट्स मारून घ्यायचे आहेत। अगदी जवळ कट मारायचे, म्हणजे याचे जे लच्छे आहेत ते छान पडले जातात, म्हणजे याचे जे लेयर्स आहेत ते छान सुट्टे होतात आणि अगदी मस्त हा लच्छा पराठा दिसायला दिसतो। व्यवस्थित हे कट मारून झाले की हलक्या हाताने आपण हे सगळे जे लेयर्स आहेत ते छान असे एकजीव करायचे, म्हणजे याचा छान असा गोळा करून एक छान असा रोल तयार करायचा आहे। मस्त असं हलक्या हाताने आपण हे सगळे लेयर्स एकजीव केलेले आहे। अजिबात हे लेयर चिकटता कामा नये, खूप जास्त प्रेस करायचं नाही, अगदी हलक्या हाताने आपण लेयर्स एकत्र आणलेले आहेत। त्यावर पुन्हा थोडंसं कोरडं पीठ टाकायचं, थोडंसं हलक्या हाताने व्यवस्थित असं ह्याला थोडंसं प्रेस करायचं किंवा ओढून घ्यायचं आणि याचा असा छान रोल तयार करायचा। आता आपण हा जो लच्छा पराठा बनवणार आहे तो अजिबात याला लाटण्याचा वापर करायचा नाही। हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हाताच्या साहाय्याने थोडंसं असं प्रेस करत जाडसरच हा लच्छा पराठा आपण तयार करून घ्यायचा आहे। कुठेही इथं आपण लाटण्याचा वापर केलेला नाहीये। अशा पद्धतीने जाडसर आपण हा लच्छा पराठा तयार केलेला आहे। आता हा आपण छान भाजून घेणार आहोत। त्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हा लच्छा पराठा दोन्ही बाजूने छान तेल लावून आपण भाजून घ्यायचा आहे। तेल किंवा तूप किंवा बटर हे तुम्ही वापरू शकता, तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्यानं हा लच्छा पराठा छान असा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता आपण एखाद्या वेळेस घरीही छान अशी भाजी बनवतो, पण त्याबरोबर खायला मुलांना रोटी किंवा असं वेगळं काहीतरी हवं असतं, पोळी खायला तयार नसतात। त्यावेळी अशा पद्धतीने आपण छान असा लच्छा पराठा केला तर अगदी सर्वजण आवडीने हा पदार्थ खातील। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हीही हा लच्छा पराठा आणि मस्त अशी आपली पनीर कॉर्नची भाजी नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या घरातल्यांना तर नक्कीच आवडेल। आपण छान दोन्ही बाजूने आणि त्याच्या कडाही छान ह्या लच्छा पराठ्याच्या भाजून घेतलेल्या आहेत। आता हा काढून घ्यायचा आणि थोडंसं कोमटसर असतानाच हाताच्या साहाय्याने थोडंसं असं प्रेस करायचं, म्हणजे याचे जे लेयर्स आहेत ते थोडेसे सुट्टे होतात आणि दिसायला हा मस्त असा लच्छा पराठा दिसला जातो। तुम्ही पाहू शकता याचे लेयर छान दिसत आहेत, त्यामुळे तुम्हीही नक्की करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।